श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपण आज श्री गुरुचरित्र अध्याय 29 आज श्रवण करणार आहोत. या अध्यायामुळे सर्व पाप दूर होतात. गुरु कृपेचा भस्म लावताच पाप आणि अशुद्धता नष्ट होते. आत्मबोध व मार्गदर्शनाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती होते. या अध्यायाचे श्रवण केल्यामुळे मानसिक दोष, क्रोध, लालसा दूर होते. या अध्यायाचे श्रवण केल्यामुळे तुमच्या जीवनातील येणारी सर्व संकटे दूर होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. फक्त हा अध्याय स्किप न करता, या अध्यायाकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका. आपण या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री गुरुचरित्र अध्याय 29 आपण मराठी भावार्थ समजून घेऊन नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या अध्यायात श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले. पूर्वी कृतयुगामध्ये वामनदेव नावाचा योगी होता. तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वी तलावर राहत असे. आपले घर, पत्नी, काम व क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता. तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता. तो जटाधारी व कल्ले व्याघ्रांवर धारण करून सर्वांगी भस्म लावित असे. अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो क्रोंचरण्यात आला. तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता, कारण तिथे एक ब्रह्मराक्षस राहत होता. तो नरमांस व हिंस्र श्वापदे खात असे. अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला. त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याचे सर्व पाप जळून गेले. त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनीच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण साक्षात ईश्वर आहात, तरी आपण माझे रक्षण करावे. आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या. वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली. तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला, आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यातील दोषही मला दिसले. पतिव्रता, सुहासनी, विधवा, रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मत्तपणे वागून त्यांचा उपभोग घेतला आहे. या प्रकारे मी मदाहत होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे. इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही. मी विषयासक्त होतो, त्यामुळे मी रोगी झालो. मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले. मला यमदूतांनी नरकात घातले. त्यानंतर त्याने आपल्या पुढील 25 जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली. त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको. तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल. तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले. तुमचा महिमा अनुपम आहे. तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेला आहात. ब्रह्मराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्यांना म्हणाला, हा महिमा माझ्या अंगाला लावलेला भस्माचा आहे. माझे सर्व अंग भस्मांकित आहे, ते तुझ्या अंगाला लागले, त्यामुळे तुला जागृती आली. म्हणूनच कर्पूर गौरम शंकर सर्वांगी भस्म धारण करतात. ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही. एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृतात्म्याला घेऊन जाऊ देईनात. तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकांना का मारले? त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता? हा शिवपुरीत जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूढपणे आपण कसे नेता? यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले. या प्रेताच्या भाल प्रदेशी भस्म लावलेला होता. त्याच्या छातीवर, कपाळावर, दंडावर, मनगटावर भस्म लावलेला होता. मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील? शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेला असेल त्या मानवाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा. भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाहीत. तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो. वामदेव महामुनींनी ब्रह्मराक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले. तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्यांच्या चरणकमलास वंदन केले.
विशेषतः गुरूंच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ आहे. आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. हा अध्याय चुकवू नका, शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरूपिलेसी. भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसले ती विक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती ती विक्रमासी, भस्म महात्म्य जपुससी. एक चित्त करुणी मानसी, सावधान एक पा. पूर्वापरी कृत योगी, वामदेव म्हणजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृहदारादी वजुर्वर्जुनी. क्रामकोदादी द्वेजुनी, हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावणी. जटाधारी असे मुनी, वक्कल वस्त्र व्याघ्रजिन. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षेत्रीय असे हिंडत. पातला क्रोंचारण्यात, जेथे नसे संचार मनुष्य मात्रांचा. तया स्थानी असे एक, ब्रह्मराक्षस भयानक. मनुष्यादी जीवानेक, भक्षितसे पर्येसा. ऐशा घोरवनात, वामदेव गेला हिंडत. ब्रह्मराक्षस अवलोकित, आला दाहुणी भक्षावया. ब्रह्मराक्षस शूद्राक्रांत, आला असे भक्षू म्हणत. करा करा दात खात, मुख पसरुनी जवळ आला. राक्षस येता देखुनी, वामदेव निशंक धरी म्हणी. उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तया जवळी. राक्षस म्हणी संतोषत, ग्रास बरवा लादत म्हणत. भक्षावया काक्षा बहुत, येऊनी धरिला अलिंगुणी. अलिंगता मुनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळुनी, राक्षस झाला महाज्ञानी. जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन. स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होई नर. ऐसा पापिष्ट राक्षस, होता मुनी चांग स्पर्श. गेली श्रुदा तृषा क्रोश, झाला ज्ञानी पर्येसा. राक्षस ज्ञानी होणी, लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी, तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी, तुवा कवनाचा कवनवंशी. ऐसा घोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकुणे मुनीचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन. विनवितसे कर जोडून, एकती विक्रम मुनिराया. म्हणे राक्षस ते वेळी, आपणासी ज्ञान झाले सकळी. जाती स्मरण अनंत काळी, पूर्वापरीचे स्वामिया. पूर्वजन्म 25, होता राजा यवन देशी. दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक, प्रजेसी दिजले दुःख. स्त्रिया वारिल्या अनेक, राज्यामध्ये करुणिया. समस्त राजे जिंकोनिया, आणि स्त्रिया धरोनिया. एक एक दिवस बहुगुणिया, त्या ते ठेविले अंतर्गृहासी. विप्र होते माझे देशी, ते जाऊनी राहिले अनिक देशी. जाऊनी आणि त्यांचे त्रियासी, भोगी आपण उन्मत्पणे. वर्तता येणे परी देखा, व्यादिष्ट झालो यशमादिका. परराष्ट्र चालुनी एका, राज्य राहारिले स्वामिया. ऐसे परी आपणासी, मरण झाले पर्येसी. नेले द्वितीयमपुरासी, मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्र वर्ष देखा, 10 वेळा फिरवले का. पितृसहिता आपण देखा, नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी, विद्रूप देही पर्येसी. सहस्र शिष्णे अंगासी, लागली असती पर्येसा. येणे परी दिव्यशत, वर्ष कष्टलो बहु शुद्धार्थ. पुनरपी पावलो यमपंथ, अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी, व्याघ्र जन्म जीवहिंसी. अजगर जन्म तृतीयेसी, चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी, ग्रामसुकर पर्येसी. 6वा जन्म झालो कैसा, सरडा होणी जन्मलो. 7वा जन्म झाला श्वान, 8वा जुंबुक मतिहीन. 9वं जन्म रोही हरण, 10वा झालो ससाना देखा. मर्कट जन्म 11, घारी झालो 12. जन्म 13वा मुंगूस, वायस झालो चतुर्दश.
जाबुवंत झालो पंचादश, रानकुकुट मी षोडश, जन्म झालो पर्येस, पुढे येणे अवधारी, सप्तदश जन्मी आपण, गंधर्व झालो अक्षहीन, मार्जार योनी संभोहून, आलो स्वामी अष्टादशेसी, 19 जन्मासी, मंडूक झालो पर्येसी, कासव जन्मेसी विश्वतीसी, 21 मत्स्य झालो, 22 जन्म थोर, झालो तस्कर उंदीर, दिवांध झालो मी बधीर, उल्लोक जन्म 23 जन्म चतुर्विशतीसी, झालो कुंजर तामसी, 25 जन्मासी, ब्रह्मराक्षस आपण देखा, तू तारक विश्वासी, म्हणून माते भेटलासी, तुझी दर्शन महिमा कैसी, स्पर्श होता ज्ञान झाले, ऐसे म्हणता राक्षसासी, वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐशी, माझे अंगीची पर्येसा, सर्वांग माझे भस्मांकित, तुझे अंगा लागले क्वचित, त्याने झाले तुझ चेत, ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे, भस्म महिमा अपरांपर, परिब्रह्मादिका गोचर, याची कारणे कर्पूर गौर, भूषण करी सर्वांगी, जरी तू पुससी आम्हासी, सांगेन दृष्टांत पर्येसी, आम्ही देखले दृष्टीसी, अपार महिमा भस्माचा, विप्र एक द्रविड देशी, वचारहीन पर्येसी, सदारत शूद्रिनीसी, कर्मभ्रष्ट वर्तता होत, समस्त मिळोनी विपर्याती, तया द्विजा बहिष्कारती, माता पिता दाई जगोती, त्याजिती त्यासी बंधुवर्ग, ऐसा पापी दुराचारी, तस्कर विद्येने उदरभरी, आणिक स्त्रियांशी व्याभिचारी, उन्मत्पणे पर्येसा, वर्तता ऐसे एक दिवसी, गेला होता व्याभिचारासी, तस्कर विद्या करितानिशी, वदिले त्यासी एके शूद्र, वधूनिया विप्रासी, ओढोनी नेले तोयची निशी, टाकले बहिर्ग्रामासी, अघोरस्थळी पर्येसा, श्वान एक नये नगरी, बेचला होता भस्मावरी, शूद्राकंत वसरी, गेला हिंडत प्रेतघाणी, देखुनी तया प्रेतासी, गेला श्वान भक्षावयासी, प्रेतावरी बेसून हर्षी, क्षुधा निवारण करीत होता, भस्म होते श्वानाचे पोटी, लागले प्रेताचे ललाटी, वृक्षस्थळ बाहुवटी, लागले भस्म पर्येसा, प्राण त्याजिता तिजवर, नीत होते यम किंकर, नाना परी करीत मार, यमपुरी नेताती, कैलासपुरीचे शिवदूत, देखुनी आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उजळीत, म्हणती याते कवणी नेले, याते योग्य शिवपूर, केवी नेले ते यमकिंकरे, म्हणून या धावती वेगवक्त्रे, यमकिंकरा म्हारवया, शिवदूत येता देखुनी, यमदूत जाती पळुनी, तया दिजवान ते सोडुनी, गेले आपण यमपुरा, यमवणे शिवदूतासी, का मारिले माझ्या किंकरासी, रोणी घेतले पापियासी, केवी नेता शिवमंदिरा, ऐकोणी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारुण, प्रेत कपाळी लांछन, भस्म होते पर्येसा, शिवदूत वचन ऐकून, यमधर्म गेला परतोन, आपले दूता पाचारुण, सांगतसे पर्येसा, यम सांगे आपले दूता, भूमीवरी जाऊनी आता, जे कोण असतील भस्मांकिता, त्या ते तुम्ही न आणावे, वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीचा महिमा ऐसे ऐशी, आम्ही लावितो भक्तीसी, देवांदिका दुर्लभ, ऐकुणी वामदेवाचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन, उद्धरावे जगजीवना, ईश्वर तुची वामदेवा, या भस्माचे महिमान, केसे लावावे विधान, कवन मंत्र उद्धारण, विस्तारुनिया सांगमच, वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पुससी, सांघेना ता विस्तारेसी, एक चित्ते एक पा, पूर्वी मंदारगिरी पर्वती, क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्रादिग्ना सहिती, बेसले होते ओळंगेसी, नाना परीच्या गगना सहित, बेसला शिवमूर्तिमंत, सिंहासन रत्न खचित,
सप्तप्रभावळीचे ऐशा सिंहासनावरी बेसला से त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियेसा बाळ नेत्र ज्वाळमाळा सर्वंत तार्गी जटा मंडळा कपाळी चंद्र व षोडश कळा शोभतसे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे काणी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभतसे नीलकंठ दिसे आपण नागहार अभरण सर्पांचे चिकरी कंकण मुद्रिका ही देखा सर्पाचिया मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्रांचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसतसे एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा एरे हाती खडग तिखा शोभतसे ईश्वर पाण मात्र एके हाती धनुष्य बाणे कर शोभती कडवांग परश एरे हाती अंकुश करी मिरवितसे पंचवक्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार सांगेन एका श्रुतिजन शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमोळी अस्य वदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगाध चंद्र शिरसी जटा बंधन केली केसी सर्पवेष्टित परियेसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विक्राळ दाडा दारुणेसी दिसतसे तो ईश्वर मुखाहुनी ज्वाला निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती ऋणमाळा शोभती सर्पवेष्टित परियेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्ता व्यक्त से जाण साकार निराकार सुगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाबोळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बेसला से परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार मिरवितसे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनकाचे गोरटी मोतियांचा हार कंठी रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती ते भ्रमर लापिती परिमळा लागी परियेसा मोतियांची थोर जाळी मिरवतसे मुकुटाजवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे नासिक बरवे सकळ ते मिरवे मुक्ता फळ त्यावरी रत्ने सोजवळ जडती असती शोभायमान कानी तानवडे भुवारिया रत्नखचित मिरावरिया लंकार महामाया क्लेली असे जगमाता पितवर्ण चोळी देखा उच्च तटंतीत शोभेनिका एकावळी रत्नेका शोभतसे कंठीहार रक्तवस्त्र नेसली जैसे दडिंब पुष्प वेली किंवा कुंकुमे डवरली गिरिजा माता परियेसा बाहुदंड सुरेखा करे कंकन मिरवे देखा रत्नखचित मेखळा देखा ल्यायली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारखा मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोतियांचा प्रियेसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कोण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बेसला से सभेत 33 कोटे परिवारासहित इंद्र उभा ओगळेसी उभे समस्त सूरवर देवर्षी सन्मत कुमार आले ते वेगवक्त्रे तया ईश्वर सवेसी सन्मत कुमार तया वेळी लागतसे चरण कमळी साष्टांग नमन बहाळी विनवितसे शिवासी जय जय जयाची उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसी बळवार्णवतार वयासी पापक्षया करणे आणि कै कामा देणे मुक्ती होय अल्प पुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे ऐसे विनवी सन्मत कुमार मणी संतोषोनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सन्मत कुमार मुनीसी ईश्वर म्हणे ते वेळी एका देवऋषी सकळी
गडे धर्म तत्काळी ऐसे पुण्य सांगेर वेदशास्त्र संमतेसी असे धर्म पर्येसी अनंत पुण्य त्रिपुंडेसी भस्मांकित पर्येसा ऋषी विनंती ऐकुनी सांगे शंकर विस्तारुणी गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे पर्येसा पुराणतनीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्यभूत लावताक्षणी भस्मांकित पर्येसा सदो दातादी मंत्रेसी घ्यावे भस्म तळहतासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करुण्या मानस्तोकेदी मंत्रेसी समरदावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे पर्येसा त्रयायुषेती मंत्रेसी लाविजे लल्लाट भुजासी त्यानीच मंत्रे पर्येसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमानामिका गुडेसी लाविले पहिले लल्लाटेसी प्रतिलोपांगुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्यांची महिमा अपरंपरेसी वद्य होय देवलोकी जरी नेने मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्यांची महिमा परापरेसी एकचित्ते परेसा रुद्राक्षमाळा जयांचे गळा लाविला असेल त्रिपुंड टिळा पण अन्य पापी होय खवळा तोही पूज्य तिही लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वर विस्तारुण लावा तुम्ही सकळ जन सन्मत कुमारादी ऋषीवर हो वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुणी ब्रह्म राक्षसे संतोषणी नमन केले चरणकमलासी नमन करुणी योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तत्क्षणेसी सूर्यसकाश पर्येसा दिव्य विमान बैसोणी गेला स्वर्गाशी तक्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक तयमूर्तीचा उतारू वामदेव तोची गुरु करावया जगदुद्धारू हिंडत होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगते श्री गुरु विस्तारेसी ती विक्रम भारती हर्षी चरणावरी माथा ठेवित नमन करुणी श्री गुरुसी निघाला आपले स्थानासी झाले ज्ञान समस्तासी श्री गुरूंच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्ती भावे किती नर लादेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरू नरसिंह सत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमावर्णम नाम 69 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 118 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ